हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इव्हिनिंग स्नॅक किंवा असं मधल्या वेळेस तुम्हाला छोटीशी अशी भूक लागलेली असेल, त्यावेळेस तुम्हाला असं चटपटीत खायची जर लहर आली असेल, तर अशा वेळेला आपण काय बनवायचा हा प्रश्न पडतो. तर आज आपण कटोरी चाट कशी बनवायची ती बघणार आहे. त्याला तर मी उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा घालून घेणार आहोत. ओव्यामुळे छान असा फ्लेवर येतो. आणि 3 टेबलस्पून तेल घालून घेणार आहोत. मी इथे नॉर्मल तेल घातलेलं आहे, गरम करून घातलेलं नाही. तुम्ही गरम करून घालायचं असेल गरम करून पण घालू शकता. आणि आता हे तेल चांगलं असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तसं दोन्ही हाताच्या मध्ये आपण हे तेल चांगलं असं पिठाला चोळून घेणार आहोत, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं हे तेल लागलं जाईल. आणि अशी मूठ झाली की मग आपलं हे तेल व्यवस्थित या पिठाला लागलेलं आहे. आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय. आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि सैल पण मळायचं नाही, असं आपल्याला मीडियम गोळा असं आपल्याला करून घ्यायचंय. आता हे आपलं हे मळून झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता दोन्ही हाताने आपण व्यवस्थित असं अजून 2 ते 3 मिनिटं असं आपण मळून घेणार आहोत चांगलं. अशा प्रकारे आपल्याला हे मळायचं आहे. जास्त घट्ट नको किंवा जास्त सैल नको. आता ह्याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत. आता तुमची वाटी केवढ्या साईजची आहे तसे तुम्ही हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी 2 गोळे बनवून घेतलेले आहेत तोपर्यंत. आणि आपण हे पीठ असं ठेवलेलं नाही 10 मिनिटं वगैरे, लगेचच करायला सुरुवात केलेली आहे. अशी पुरीच्या आकाराचे आपल्याला हे करून घ्यायचे. जास्त पातळ लाटायचं नाही किंवा असं जाड लाटायचं नाही, असं आपल्याला मीडियमच लाटून घ्यायचंय. अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचंय. आता आपल्या काटेरी असं आपल्याकडे चमचा असतो ना, त्याच्याने आपण असं असे होल पाडून घेणार आहोत. असे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे हे असं वाटीला लावल्यावर तेलात टाकल्यावर अशी फुगली नाही पाहिजे. आता हे वाटीला व्यवस्थित असं आपण लावून घेणार आहोत सगळीकडून. आणि व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित असं आपल्याला हे लावून घ्यायचंय. तुम्ही जरा मोठी लाटून घेतलात तरी पण चालेल, म्हणजे वाटीच्या आकारापेक्षा पण थोडीशी मोठी लाटलात आणि नंतर लावून घेतलात तरी चालेल. एक्स्ट्राचा भाग तुम्ही असं चाकूने काढू शकता. आता परत आपण वरून असे थोडेसे टोचे मारून घेणार आहोत, म्हणजे तेलामध्ये फ्राय करायला टाकले की व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार होईल. आता इथे मी या 2 कटोऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता तेल गरम झालेलं आहे आपलं. मीडियमच तेल गरम करून घ्यायचं आपल्याला, जास्त कडक करायचं नाहीये तेल. आणि यामध्ये आता हे मी सोडून दिलेलं आहे. आणि हळूहळू आपण अशा कटोरीमध्ये थोडंसं ना तेल घालत राहायचंय. तेल घातलं की आपोआप व्यवस्थित असे ते मोकळे होतात त्याच्यातून. आपोआप त्या पिठापासून असं बाजूला व्हायला लागतात त्या. थोडंसं आपण असं चमच्याने वगैरे तेल घालून घ्यायचंय. तर थोड्या वेळाने त्या आपोआप अशा बाहेर पडायला लागतात.
थोडंसं मी काटेरी चमच्याने साईडने वगैरे असं हे करून बाजूला काढून घेणार आहे. बघू शकता किती छान अशी आपली ही कटोरी तयार झालेली आहे. आता ही आपण सगळीकडून चारही साईडने आपण व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत. आता दुसरी पण हे आपण असं काढून घेऊ. तर बघू शकता किती आपोआप व्यवस्थित अशी बाहेर पडायला लागलेली आहे. ते इथे दोन छान अशा आपल्या कटोरे तयार झालेले आहेत. व्यवस्थित आपण सगळीकडनं अशी फ्राय करून घेणार आहोत. आणि मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय. असं सारखं आलटून पलटून सगळीकडून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय. थोडंसं चमच्याने वगैरे तुम्ही असं मध्ये मध्ये असं तेल घालून पण तुम्ही ते मधला भाग वगैरे असं व्यवस्थित असं तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. आणि छान असा सोनेरी रंग आला की आपण ते बाजूला पण काढून घेणार आहोत. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे अशा फ्राय करून घ्यायचे. असं सगळीकडून आपल्याला हे व्यवस्थित अशी फिरवत राहायचे. म्हणजे बाहेरचा भाग पण आणि आतल्या साईडचा भाग पण आपल्याला व्यवस्थित हा असा फ्राय करून घ्यायचा आहे. असं मध्ये मध्ये वगैरे आपल्याला तेल घालत राहायचं आहे. आता इथे आपली एक कटोरी तयार झालेली आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला आणि शेप पण छान आलेला आहे कटोरीचा. बनवायला कठीण नाहीये, खूप सोपं आहे. मला बनवताना तेवढी मजा येत होती ना, की खरंच खूप छान वाटत होतं. त्यामुळे हे काही बनवायला अवघड नाहीये, सोप्पं आहे बनवायला. इथे आपले हे 2 कटोऱ्या बनवून तयार झालेल्या आहे. आता तशाच मी बाकीच्या पण करून घेते. तुम्ही त्याच्यामध्ये ना चमच्याने किंवा पळीने थोडंसं तेल घालत राहायचंय, की व्यवस्थित ते वाटी याच्यातून बाहेर होते. काही अवघडच नाहीये, बनवायला खूप सोपं आहे. आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे आहेत ना, त्या साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता. आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे चांगलं असं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. तर इथे 4 झालेले आहेत आपल्याला बनवून. तसेच बाकीच्या पण आपण बनवून घेणार आहोत. इथे या 4 आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. बाकीच्या पण आपण बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता किती छान अशा या बनवून तयार झालेल्या आहेत. छान असा कटोरीचा शेप आलेला आहे त्याला. तर इथे आपले 2 कप मैद्यापासून 9 कटोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती छान अशा आपल्या या कटोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये चाट करणार आहोत तयार. तुम्ही सेपरेट बनवून घेतलात एका बाउलमध्ये तरी पण चालतंय. मी त्याच्यामध्येच बनवून घेणार आहे आता कटोरीमध्ये. हा उकडलेला बटाटा आहे बारीक चिरलेला. 1 चमचा घातलेला आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि पांढरे वाटाणे शिजवून घेतले होते ते घातलेले आहेत. थोडासा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. थोडा कांदा घातलेला आहे. हे सगळं बारीक चिरूनच घातलेलं आहे. काळं मीठ घातलेलं आहे. थोडं चिमूटभर. लाल तिखट, जिरा पावडर आणि चाट मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले त्याच्यामध्ये घालू शकता. चाट मसाला, थोडासा लिंबू पण पिळून घेऊ शकता. आता दही घातलेलं आहे 1 चमचा आणि चटणी घातलेली आहे, हिरवी चटणी. आता तुमच्या आवडीनुसार या चटण्या तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि ही गोड चटणी घातलेली आहे. आता तिखट चटणी आणि गोड चटणी मी घरीच बनवलेली आहे. आणि ही बारीक शेव घातलेली आहे. नायलॉन शेव आहे बारीक. ती घालून घेतलेली आहे. आणि थोडीशी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही यामध्ये
डाळिंबाचे दाणे सुद्धा घातले तरी पण छान लागते टेस्ट. तर इथं आपली ही कटोरी चाट आपली बनवून तयार झालेली आहे. खूप खायला पण खूप छान लागते, टेस्टी लागते आणि कटोरी पण आपल्या छान अशा क्रिस्पी बनलेल्या आहेत. मी दाखवते तुम्हाला. खूप छान अशी ही तयार झालेली आहे. एकदम चटपटीत अशी आपली कटोरी चाट बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही कटोरी पण ह्या बनवून ठेवू शकता स्टोअर करून आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.